हे एव्हरीवन, तर आज मी इथे बनवणार होती आळूवडी. तर चला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते. सर्वात अगोदर मी आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याची देठ सुद्धा काढून घेतलेली आहेत. इथे मी हिरवं वाटण तयार केलेलं आहे. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि थोडंसं जिरं वाटण माझं तयार झालेलं आहे. आता आपण एका भांड्यामध्ये 2 कप बेसन घेणार आहोत आणि थोडंसं तांदळाचं पीठ पण ऍड करू शकतात. मी इथे स्किप केलेलं आहे. त्याच्यात टाकलं मी चवीपुरता मीठ, थोडीशी हळद आणि ही टाकली मी लाल मिरची पावडर, ही टाकला गरम मसाला आणि थोडासा ऍड केला मी धणा पावडर. तुम्ही तुमच्या हिशोबाने मसाले ऍड करू शकतात. इथे मी माझं वाटण रेडी केलेलं होतं ते सुद्धा ह्याच्यात ऍड केलेलं आहे. आता मी थोडं थोडं पाणी घालून मिश्रण व्यवस्थित करून घेणार आहे. जास्त जाडही नाही करायचं आणि जास्त पातळही नाही, मीडियम ठेवायचं आहे. तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही चिंच आणि गुळाचं पाणी सुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता, पण मला इथे नको हवं होतं कारण का मला तिखट आवडते, त्यामुळे मी साधं पाणीच घातलं. आता मी आळूच्या पानांना ताटावर ठेवलेलं आहे आणि हे जे मिश्रण मी रेडी केलेलं होतं ते आळूच्या पानांना व्यवस्थितपणे वर खालून लावून घेणार आहे, जेणेकरून पानांना व्यवस्थित असा फ्लेवर येईल. आणि माझं सगळं एक एक करून लावून झालेलं आहे हे मिश्रण. आता मी ह्याला रोल करून स्टीम देणार आहे. तर इथे बघा मी व्यवस्थित असं मिश्रण व्यवस्थित वरून खालून करून घेतलेलं आहे. आता मी रोल केलेला आहे आळूच्या पानांना. आता एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे 1 ग्लास आणि हे स्टीम साठी घेतलेली आहे जाळी, त्याच्यावर थोडंसं ऑइल ग्रीस केलेलं आहे. आता 5 मिनिटं आपण फक्त याला वाफ देऊयात बघा. आणि मी आता इथे गॅस ऑन करून 5 मिनिटं याला वाफ देते झाकून. 5 मिनिटं झालेली आहेत माझी. बघा आळूची वडी किती मस्त झालेली आहे, स्टीम झालेली आहे पूर्णपणे. आता इथे मी हिला काढून घेणार आहे बाजूला आणि थोडं थंड करून ह्याचे गोल पीसेस करून घेणार आहेत. मस्तपैकी असे गोल पीसेस केलेले आहेत मी सर्वांचे. आणि आता बघा माझे पीस कट झालेले आहेत. आता इथे मी तवा ठेवते. तवा गरम झाला की त्याच्यात थोडंसं ऑइल ऍड करते. तुम्ही तुमच्या हिशोबाने ऍड करा. ऑइल सुद्धा माझं गरम झालेले आहे. आता एक एक करून मी ह्या सर्व वड्या ह्याच्यामध्ये सोडते. बघा किती क्रिस्पी बनून रेडी होतात आणि खायला सुद्धा सुंदर लागतात, चवीला पण मस्त. बघा माझ्या कुरकुरीत अशा वड्या रेडी झालेल्या आहेत. बघा मी एक वडी तुम्हाला खाऊन दाखवते, खूप टेस्टी. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. खूप सोपी आणि इझी रेसिपी आहे. बाय बाय.